खरं तर नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. आणि आता मुलाखती देखील आपल्या पार पडलेल्या आहेत. बरोबर. कशा पद्धतीने एकंदरीत या संपूर्ण निवडणुकीला सामोरं जात आहे, काय प्लॅन असणार आहे? बार्शीमध्ये महाविकास आघाडी मधले पक्ष आणि आमच्या बरोबर इतरही आमच्या विचारसरणीशी जुळणारे अनेक पक्ष आणि संघटना या सगळ्यांची मिळून आमची एक मीटिंग झाली आणि बार्शीचं वातावरण हे या निवडणुकीत पक्षापेक्षा इथल्या 5 वर्ष सत्ताधारी असणाऱ्या नगरपालिकेतील कारभाऱ्यांच्या विरोधात एक वातावरण आणि त्यामुळं पक्षाच्या सीमा ओलांडून अनेक लोक या निवडणुकीत आमच्या बरोबर आलेले आहेत. त्यामुळं आम्ही या निवडणुकीत पक्षांनी द्वेष न ठेवता या निवडणुकीला केवळ या नगरपालिकेचा कारभार फार पूर्वी जसा चांगला चालत होता त्या पद्धतीनं करण्यासाठी अनेक चांगले नेते मंडळी, कार्यकर्ते मंडळी ज्यांचे एकत्र विचार जुळतात असे सगळे एका ठिकाणी आलेले आहेत. प्रामुख्याने कोणत्या मुद्द्यांवरती ह्या निवडणुकीमध्ये लक्ष असणार आहे? आता लोकांचे मुद्दे तक्रारीचे तर एक तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे विस्कळीत पाणी पुरवठा. म्हणजे धरणात पाणी आहे असं एकही वर्ष नाही की धरण मायनस मध्ये गेल्यामुळं पाणी पुरवठा झाला नाही असं कारणच नाही. फक्त यांना वितरण व्यवस्थाच गेली 8-9 वर्ष जमलेली नाही. मी पाणी पुरवठा मंत्री असताना ह्या गावाच्या वितरण व्यवस्थेसाठी जवळपास 60 कोटी रुपयाचा निधी हा दिलेला आहे आणि त्याच्यातून परत 5 वर्ष यांच्याही कारकिर्दीत ती कामं ही चालू होती. परंतु आणि त्याच्याही आधी आम्ही या गावामध्ये पाणी साठा साठी ज्या उंच टाक्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात बांधल्या गेलेल्या आहेत. या 5 वर्षात तर त्यांच्याकडून एक सुद्धा टाकी बांधलेली उदाहरण नाही. म्हणजे एवढ्या सगळ्या टाक्या, पाणी, पाईपलाईन दिलेल्या असताना सुद्धा वितरण व्यवस्था काही जमलेल्या नाही. आणि जास्तीत जास्त 15 दिवस आणि कमीत कमी 5 दिवस अशा फरकानं दिवसांच्या पाणी पुरवठा होत आहे. हा सगळ्यात मोठा लोकांच्या नाराजीचा मुद्दा आहे. विधानसभा निवडणुकीत देखील आपण तुझं काम सुरू केलेलं नव्हतं. बदलाच्या वेळेस काय स्थिती असणार, कारण विरोधी पक्षातले नेते जे आपले मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात, जे संबंध ते सारखा सांगत असतात. मग आता किती मोठी स्पर्धा आहे? अरे स्पर्धा ही नेहमीच इथं आहे आणि कुणी मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे म्हणून काही करायचं लायसन आहे असं नसतं हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे शेवटी जनता या सगळ्याचा हिशोब करणार आहे. या निवडणुका आपण पक्षाच्या चिन्हावर किंवा महाविकास आघाडी म्हणून सामोरं जातोय की स्थानिक विकास आघाडी? त्या बाबतीत अजून आमचा आता वरिष्ठ पातळीवरचे काही निर्णय होतील, पण आमच्या इथं आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र लढायचं एवढं ठरवलं आहे. त्यात अनेक भाजप मधल्या सुद्धा लोकांचा आतून आम्हाला पाठिंबा आहे, अनेक आहेत. म्हणजे असा पक्ष भिनवेश सोडून आमच्या बरोबर अनेक लोक आहेत. पदावर असलेले आहेत की पक्षाच्या पदावरचे आहेत की सत्तेच्या पदावर? आता कसं सांगायचं, म्हणजे ते सांगणं म्हणजे नाव नकोय, पण
किमान पद आहे. नाही काय करायचं. म्हणजे ही संपूर्ण निवडणूक भाजप विरोधपेक्षा व्यक्ती केंद्रित Exactly. निवडणूक असेल. इथल्या 5 वर्ष आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेला प्रशासकाचा कारभार याच्या विरोधात जनमत आहे, याच्या विरोधात लोक आहेत, एवढंच मला या निमित्तानं सांगतो. उसके बाद नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पण आपण जाहीर केलेला आहे. कोण असणार आहे? आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आमच्या सौ निर्मलाताई विश्वास बारबोरे.